माहुली किल्ला, ज्याची ओळख शिव गर्भ संस्कार भूमी म्हणून केली जाते. या किल्ल्यावरती राजमाता जिजाऊ ज्यावेळेस गरोदर होत्या त्यावेळेस या किल्ल्यावरती राहायला होत्या. त्यांचा वास या ठिकाणी होता. परंतु शत्रूचा हल्ला या ठिकाणी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव या किल्ल्यावरून राजमाता जिजाऊ यांना शिवनेरी येथे हलवण्यात आले आणि शिवनेरीवर आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. या ठिकाणी माहुली किल्ल्याची ओळख शिवगर्भ संस्कार भूमी म्हणून केली जाते. या किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी नांदेड येथून गिर्यारोहक व अभ्यासक आलेले होते. त्यांच्यासोबत या ठिकाणी जी दुर्घटना घडली त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. नमस्कार. नमस्कार. माझं नाव कपिल गोपीनाथ कसबे आहे. मी प्रॉपर नांदेडहून आहे. तर इथे मी एक चित्रकार असून काही जुने जे शिल्प असतात किंवा कलाकृती असतात तर मी त्याचा इथे अभ्यास करतो. कारण तेच मी माझ्या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच इतिहास जगापुढे मांडण्याचा प्रयत्न असतो. तर इथे मी आलोय, कदाचित झाले असतील महिना झाला असेल मला इथे येऊन, आणि मी ते बरंच काही स्टडी केलेलं आहे. जे जुन्या कलाकृती आहेत किंवा शिल्प कोरलेली आहेत तर त्यावर मी बरंचसं काही स्टडी केलेलं आहे. या ठिकाणी आपण जे अभ्यास करत होतात किंवा संशोधन करत होतात याच दरम्यान आपल्यासोबत एक दुर्घटना घडली. तो प्रसंग, चित्तथरारक प्रसंग आमच्या प्रेक्षकांसाठी वर्णन करा. झालं असं की मी 8 तारखेला सायंकाळी 6ला गड चढायला सुरुवात केली आणि मला वाटलं की चला रात्रीचं निवांत छान वातावरण असतं तर मग आपण रात्रीला थोडंफार तिथे स्टे करू आपण आणि थोडंफार फिरता आलं तर, काही शोधता आलं तर शोधू आपण. काही दगड वगैरे मला दिसून आली तर मग वाटलं की नाही, काहीतरी आपण तिथे बघायला पाहिजे पुन्हा एकदा जाऊन. तर मग चढायला सुरुवात केली. 2 तासामध्ये वरती पोहोचलं. थोडासा रेस्ट केला आणि महादरवाजाकडे. तर तिथेच मग काही खायला वगैरे बनवलं आणि वाटलं की चला थोडंसं फिरून यावं. मग तसंच मोबाईलच्या टॉर्चवरच मी फिरायला निघालो. पळसगड साईडहून जो खोरगाव, कोणता खोरगावच ना, तर मग त्या मार्गाने मी तिकडे निघालेलो. तर मग तिथे एक मला पाण्याचं दरी, एक छोटासा डोह असतो किंवा एक प्रवाह असतो, तो सुकलेलाच आहे. पण तिथे मला असं काही दगड वगैरे वाटली, डिझाईनची वगैरे आकारांची दगड वाटली, दिसून आली. तर मग तिकडेच माझं लक्ष गेलं आणि मी त्याच दिशेने खाली खाली जात गेलो. तर मग माझ्याकडे बॅग होती आणि ओझं वाटायला लागलं होतं. मला वाटलं की 5-10 मिनिटांमध्ये मी जाऊन वरती वापस येईल, तेव्हा बॅग वापस घेऊन जाऊ. मग बॅग मी तिथेच ठेवली, पाण्याची बॉटल आणि बॅग तिथेच ठेवली आणि खाली टॉर्चच्या आधारावरच मी खालपर्यंत गेलो. मध्यंतरीच असं झालं की माझा पाय पेचला. मग तरीही मी सावरलो. पहिल्यांदा पाय पेचल्यानंतर वगैरे काही जास्त वाटलं नाही, दुखापत झाली नाही. पण पुन्हा आणखी दुसऱ्यांदा तेच झालं आणि माझ्या हातातला टॉर्च हलला आणि मला नव्हतं माहिती की बाबा समोर खाई आहे. लक्षातच नाही आलं टॉर्च हल्ल्यामुळे वगैरे आणि माझा पाय पुढेच गेला. माझी गती पुढं असल्यामुळे माझा पाय पुढेच गेला आणि मी पूर्ण खाईमध्ये आपटलो. मग किती खोल साधारणतः असेल, काही अंदाजा मला नाही लागला कारण मी नाहीच बघितलं तिथे नंतर वापस. कारण सकाळी पण बघण्याच्या स्थितीमध्ये नव्हतो, पण बरंचसं उंच असावं मला नाही सांगता येणार. पण रक्तस्राव भरपूर झाला. स्वतःला स्टेबल करण्यामध्येच भरपूर वेळ गेला आणि हे घडलं रात्री 1-1:30च्या सुमारास घडलं. तर शुद्धीवर सुद्धा येणं मला खूप अवघड जात होतं कारण एवढा रक्तस्राव झाला होता आणि कमरेला वगैरे मार लागलेला. पुन्हा आणखी थोडंसं स्वतःला सावरत सावरत पुढे आलोय तर माझं आणखी अनबॅलन्स होऊन आणखी एका छोट्याशा याच्यावर, ते असेल साधारणतः 15-24 फुटाचा असेल, 20-24 फुटाचा असेल, तर तेवढ्याहून आणखी पुन्हा मी पडलोय. तर मग आणखी जास्तच मी घाबरून गेलो आणि मला समजलं नाही की मी काय करायला हवं. मग तसंच थोडंफार स्वतःला सांभाळत वगैरे रक्त पूर्ण हाताला लागत होतं, जाणवत होतं रक्त पूर्ण आणि कसं पकडावं, एका हाताने पकडू आणि दुसऱ्या हाताने साईडला उतरावं कसं, तर मग तेच एक प्रश्न पडला. तरी स्वतःला कसं तरी सावरत खाली आलोय आणि एका खडकावर थोडा वेळ कॉन्सन्ट्रेट होण्यासाठी किंवा एक आराम करण्यासाठी म्हणून मी तिथे थांबलो.
पुढचा प्रसंग मग कसा घडला? आपण रेस्क्यू टीमशी कशा प्रकारे संपर्क केला आणि किती वाजता रेस्क्यू टीम पोहोचली आणि त्यांनी आपला शोध कशा प्रकारे घेतला? त्यावेळेस मी काय केलं, की आधी एक दोघांना कॉल केला. कारण रात्रीचा प्रसंग होता, कोणी कॉल रिसीव्ह करणार नाही हे साहजिकच आहे. तर मग एक दोघांना कॉल केला, कॉल रिसीव्ह नाही झाला. तर मग मी सरळ विचार केला, की नाही आपण सकाळची वाट बघू. सकाळ होण्याची वाट बघू आणि सकाळीच आपण पोलिसांना वगैरे कॉल करू किंवा कोणाची मदत घेऊ. मग तोच माझ्या डोक्यात होता आणि स्वतःला स्टेबल करणं, रक्त थांबवणं. पण रक्त काही थांबत नव्हतं. अ, आणि मला हालचाल सुद्धा करता येत नव्हती. नंतर मी थोडा वेळ आराम केल्यानंतर मला समजलं, की बाबा माझी पूर्ण बॉडी पेन करते. मला बिलकुल हालचाल करता येत नाही. कमरेपासून पूर्ण पाठीपर्यंत आणि पायापर्यंतही. माझी बॉडी पूर्ण कंट्रोलमध्ये नव्हतीच माझ्या. फक्त हात सोडले तर. हातांना वगैरे काही झालेलं नव्हतं. तर मग सकाळपर्यंतच वाट बघावं असं समजलं मला आणि मी सकाळपर्यंत तिथे स्टे केला. सकाळी उठल्यानंतर मी एक स्वतःचा फोटो काढला, की बाबा हां, कसं झालंय, काय नाही परिस्थिती स्वतःची बघण्यासाठी, परिस्थिती बघण्यासाठी एक फोटो घेतला आणि मी सुद्धा स्वतः बघून, स्वतःलाच बघून खूप हैराण झालो, की बाबा अशी अवस्था झाली आहे माझी आणि मी असं खडकावर पडून आहे. हालचाल करता येत नाही आणि ज्या पोझिशनमध्ये मी पडलो होतो, तीच पोझिशन. मला पोझिशन सुद्धा चेंज करता आली नाही आणि पूर्ण दिवस माझा तसाच गेला. ऊन खूप होतं. उन्हामध्ये पण त्याच गोष्टी झाल्या. पाणी पिण्यासाठी नव्हतं. कारण पाणी आणि पाण्याची बॉटल तर वरतीच सोडली होती, बॅग आणि बॉटल. तर मग पाण्याची सुद्धा कमतरता, डिहायड्रेशन होण्याची भीती वाटली. मग स्वतःला सांभाळण्यासाठी काय करता येईल तेच विचार माझ्या डोक्यात होता, की बाबा थोडा वेळ काय करता येईल, काय करता येईल? मग लगेच अ, 5:30च्या सुमारास 5:30 पावणे 6च्या सुमारास मग मी 112 वर कॉल केला. आणि त्यांना एमर्जन्सी म्हणून सांगितलं, की असं-असं आहे. मग त्यावेळेस त्यांनी वाशिंद पोलीस स्टेशनला माझा फोन कनेक्ट करून दिला. मग त्यांना माझी सिच्युएशन सांगितल्यानंतर पोलीस निघाले तिथे. तेवढा एक कॉल झाल्यानंतर मग मी स्वतःकडे आधी लक्ष देण्याचा प्रयत्न केला. नंतर थोडं-थोडं ऊन वगैरे चढत चढत होतं. 8, 8:30 झाले. पाण्याचा काही मला पाण्याची आवश्यकता वाटत होती. पण पाणी कुठे तिथे भेटतच नव्हतं. अशा ठिकाणी पडलो होतो, की तिथे कोणी माणूसही येणार नाही. कुणाला माहिती पण नाही, असा तो भाग होता. तर असाच बराच वेळ गेला. 12 वाजले, 1 वाजला. सगळ्यांचे कॉल वगैरे येत होते. जे काही पोलिसवाले आले होते, तर त्यांनी पण वारंवार कॉल करत होते, की "कुठे आहेस? नेमकं कुठे आहेस? व्हिडिओ वगैरे पाठव किंवा व्हिडिओ कॉल कर." मग ते कंटिन्यू त्यांच्याशी बोलणं, कोऑर्डिनेशन कोऑर्डिनेशन झालं. पण त्यामध्ये मी थकून जात होतो. कारण मला बोलणं सुद्धा होत नव्हतं आणि मी बिलकुल असं माझी शुद्ध हरवून जात होतो. एक डिहायड्रेशन होण्याच्या स्थितीमध्ये होतो. पण मला लक्षात आलं, की बाबा नाही आपण आणखी थोडंसं आता स्वतःला स्टेबल करायला पाहिजे. त्यांना सांगितलं, की बाबा तुम्ही आता कसंही मला शोधा. मी कंटाळून गेलोय शेवटी, की आता त्यांना कॉल करून बोलून एकतर तहान लागलेली, घसा कोरडा, पूर्ण शरीर कोरडं पडल्यासारखं, एकदम उन्हामध्येच आहे. तर मग मी कंटाळून गेलो आणि फोन साईडला ठेवून दिला. आता शोधतील तेव्हा शोधतील असं समजून मग मी स्वतःला आधी शांत करू असं मी ठरवलं. नंतर मग स्वतःला आधी शांत केलं. ऊन चढलं होतं खूपच. 12-12:30 झाले असतील कदाचित. मला फक्त हातच हलवता येत होते आणि मी हात हलवत असताना थोडासा जरी हात इकडे टेकवला, तरी चटके बसायचे. मग मला समजलं नाही काय करावं? कारण हललं तरीही खूप भयानक तापलेला खडक आहे तो आणि चटके बसतील. मग बाजूलाच गवत आणि काही थोडीफार माती होती. तर मग मला समजलं, की बाबा नाही, आपल्याला आता जिवंत राहायचं असेल, तर मग ह्या गोष्टी कराव्याच लागणार. काही ना काही नवीन काहीतरी करावंच लागेल स्वतःला जगवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी. तर माती वगैरे होती साईडला. तर मग मी पूर्ण अंगावरती माती फासली, माती टाकली. नंतर मग कचरा आणि जे काही गवत होतं बाजूचं, तर मग ते अंगावर ओढून घेण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण अंगावर ओढून घेतलं. मग 1-1.5 तास थोडंसं आराम केल्यानंतर मग मला लक्षात आलं, की बाबा नाही मी तर आराम केलोय आता, पण अ, पोलीस आल्यानंतर आपल्याला कसे बघतील? कारण मी तर स्वतःला झाकून घेतलंय. मला जे शोधायला आली आहेत, मग त्यांना मी दिसणार नाही. तर मग त्यावेळेस मला ते वारंवार काढावं लागत होतं. आवाज करावा लागत होता. कुणी आलंय का जवळ? काय नाही. थोडासाही कशाचा पक्ष्याचा वगैरे आवाज आला, की मला जाणवत होतं, की कुणीतरी आलंच असेल. म्हणजे मला ते भास सुद्धा व्हायला लागले होते, की हां, कुणीतरी आहे आजूबाजूलाच. मग फोन केला मग पुन्हा एकदा. नाही, त्यांचाही कॉल आला नाही, तर आपण एकदा फोन करू. तर मग त्यांना फोन केला, की मग त्यांनी सांगितलं, की आलोतच 20 मिनिटामध्ये पोहोचेल तुमच्यापर्यंत. मग ते 20 मिनिटात आली आहेत पण. पण माझ्या पुढेच ते मला दिसतायत.
100 ते 150 फुटावरच दिसत आहे. त्यांच्या हातामध्ये पाण्याची बॉटल दिसते आणि माझं त्या पाण्याकडेच लक्ष आहे की आता मला पाणी मिळणार आहे. पण त्यांना मी दिसत नाही. माझा आवाज सुद्धा तिथपर्यंत जात नाही आणि त्यांना मी दिसत नाही. ते मला दिसत आहेत, पण मला त्यांनी ते बघू शकत नाही. मग त्यांना कॉल केला. त्यांना सांगितले की सरळ या, पण तो मार्ग सुद्धा समजत नव्हता. म्हणजे अशा ठिकाणी मी होतो की तिथे कुणी येणार सुद्धा नाही, विचार सुद्धा नाही करणार. मग ते माझ्या समोरून गेले 1:30च्या सुमारासच. मग ते असंच भटकत राहिले. पूर्ण फिरून नंतर सायंकाळी 6 पर्यंत माझी अशी बेकार हालत झाली, की आता मला वाटलं की आता नाही, आता काही नाही होणार. आता संपेल, सगळं संपेल. मग एक लास्टची एक होप होती, की नाही कसंही करून जेवढं होईल तेवढं वाट बघूयात आणि जगण्याचा प्रयत्न करू. मग त्यावेळेस सगळं काही सोडलं आणि एका लाकडाला अडकून बसलं. झाडाखाली जाण्याचा प्रयत्न केला. तसंच घसरतच झाडाखाली गेलोय आणि त्या झाडाच्या खाली पूर्ण खाई, 700 फुटाची खाई होती आणि त्या खाईमध्ये आणि माझ्यामध्ये 1.5 फुटाचाच डिस्टन्स, 1.5 ते 2 फुटाचा डिस्टन्स. आणि मी त्या एका ओंडक्यालाच पाय अडकून वगैरे थांबलो, की बाबा माझं अनबॅलन्स होऊ नये. पाय हाताने उचलून मला टाकावं लागलं त्या लाकडावर वगैरे आणि स्वतःला अडकून घ्यावं लागलं. नंतर मग वाटलं की नाही, आता इथेच थांबणं ठीक राहील. मग त्यावेळेसच 15-20 मिनिटातच मग पोलीसवाले आले. त्यांनी मला वरतून बघितलं, मी पडलेला आहे. मला आवाज सुद्धा देण्याची गरज पडली नाही आणि मी शांतच झालो होतो की आता नाही, आता काहीच नाही करायचं, फक्त आता वाट बघायची. आणि तेच होप माझी पूर्ण झाली की बाबा कोणीतरी मला बघितलं आणि त्यांनी लगेचच घाईमध्ये येऊन मला आधी पाणी वगैरे पाजलं आणि मग रेस्क्यू करण्याचं वगैरे प्लॅनिंग सुरू केलं. पुढे हातात उचलून येतील. हातात उचलून न्या, फक्त नावाला दोन्ही साईडने लागा. अच्छा अच्छा, या मी आलो बरं, मावलं कामं ढाबे येईल तर बरं. हो सांगतो मग उद्या. ठीक आहे. कुठला एरिया आहे हो? माऊली मागची साईड. कुठली? ही पिवळी साईड. पिवळं? पिवळी ना तसं नाही म्हणत. पिवळी गाव खोर. म्हणजे कुठल्या साईडला आलं? कल्याण बिल्याण पुढं? कल्याण आसनगाव. आसनगाव. शहापूर. The number you have dialed is currently busy. Please try later. आपण डायल केलेला नंबर थोडाच आहे. भरपूर आहे. 10-15 मीटर सर. 10-15 मीटर फूट असेल. किती तुझ्याकडे फिरवल्यानंतर आयडीच्या पुढे काय आवाज दे. 10-20 फूट असं म्हणा. 10-20 फूट आहे सर. ठीक आहे. तर हळूहळू तो मध्ये आला ना आणि आयडी यूज करून त्याला तिथेच रिलीज करता आलं तर रिलीज करा. ओके चालेल. हे रुपया जा मी करतो. बॅकअप सोड. बॅकअप काढ. खाल्लं शूट घेतलं का? हो सर, शूट चालू आहे. बस सर, बस सर, बस. किती वर आहे? 7-8 फूट. बाबा कुठे? बाबा वरती.
खूप भीती वाटत होती त्यावेळेस की शक्य आहे का नाही आता. कारण आता मी पण तो विचार सोडला होता की आता इथून निघेल वगैरे. ती अवकस सोडली होती. मग नाही माहिती, कृपा माऊलीचीच म्हणता येईल. ज्या गडाला मी आलोय, एवढे दिवस दिलोय, त्याच्यावर एवढं स्टडी केलंय, कदाचित त्यानेच मला वाचवलं असेल, त्याच निसर्गाने वाचवलं असेल. नाही माहिती काय झालं. छत्रपती शिवरायांची कृपा म्हणावी लागेल, त्यांचा आशीर्वाद म्हणावा लागेल. पण वाचलो, सुखरूप वाचलो. आणि मला पूर्ण एक्सप्लेन नाही करता येणार की बाबा मी काय कशा सिच्युएशन मध्ये होतो ते शब्दामध्ये नाहीच मांडता येणार. अशा काही गोष्टी होत्या त्या. आणि यानंतर रेस्क्यू टीमने मग आपल्याला उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी घेऊन आले आणि या ठिकाणी आपल्यावरती उपचार करण्यात आले. त्या रात्री रेस्क्यू टीम पूर्ण पोहोचलेली होती. 8-10 जण आलेली होती. पण त्यांच्याकडे तेवढे इक्विपमेंट नव्हते. जे साहित्य असायला पाहिजे होतं तेवढं नव्हतं. आणि रात्रीचा प्रसंग होता आणि रस्ता पण व्यवस्थित नव्हता. कारण मीच अशा जागेवर फसलेलो की तिथून चढणं किंवा उतरणं अवघडच आहे. तर मग रेस्क्यू टीमला बोलवणं सुद्धा त्यांना आवश्यक वाटलं. जी टीम पोहोचली त्यांनी सुद्धा मग रेस्क्यू टीमला कॉल करून त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि आपल्याला अशा अशा पद्धतीने त्यांना काढावं लागेल. मग नंतर रेस्क्यू टीम सुद्धा सकाळपर्यंत पोहोचली. रात्रीलाच पोहोचली त्यांनी. आणि पूर्ण मार्ग वगैरे बनवण्याचा प्रयत्न केला, जो ड्रिल वगैरे करून. किती वाजता त्या ठिकाणाहून तुम्हाला या बाहेर काढण्यात आलं? सकाळी 5ला तयारी झाली सुरू. सकाळी 5ला आम्ही निघण्याचा झालो सुरू. आणि माझ्याही लक्षात नाहीये, तरी ते आठवतं बोलण्याहून किंवा थोडंसं मी त्यावेळेस अनकॉन्शियस होतं, म्हणजे हा, तेवढं असं. शुद्ध नव्हतं. तेवढी शुद्ध नव्हती. दिसत होतं, समजत होतं थोडंफार, पण तेवढा ऍक्टिव्ह नव्हतं. त्याच वेळेस मग मला समजलं की खाली ॲम्ब्युलन्स वगैरे येऊन थांबलेली आहे. तेवढं एक कानावर आलं, ॲम्ब्युलन्स आली आणि सगळे टीम वगैरे सगळी वरती आलेली आहे. आणि रात्रीची टीम पोहोचली होती. खरंच त्यांचे मी उपकार म्हणेल की त्यांनी मला एवढं वाचवण्याचा प्रयत्न केला आणि हसवत खेळत राहण्याचा प्रयत्न केला. कारण मी एकदम असं डिप्रेशनमध्ये आणि अनकॉन्शियस झाल्यासारखंच होत होतो. मी बेशुद्धीच्याच याच्यावर होतो. तर सगळं सांभाळून घेतलं. जेवणाची सोय केली त्यांनी, पाण्याची सोय केली आणि वेळोवेळी त्यांनी मला उचलून जिथे योग्य ठिकाणी ठेवायला पाहिजे, पाय वर करायला पाहिजे. मला जर कंटाळा आला, पाय वर करायचा, हात वर, इथपर्यंत त्यांनी माझे असं सगळी मला काळजी काळजी घेतली. घेतलेली आहे. हा, पाणी सुद्धा पाजण्यापासून जे ग्लुकोज पाजण्यापर्यंत त्यांनी ही मदत केलेली आहे. मला सुद्धा वाटत होतं की बाबा मी ह्या माणसांना काम लावतोय की कसं करतोय, पण नाही, त्यांनी त्यांचं काम कर्तव्य खूप चांगल्या प्रकारे करत होते. आणि त्यांचे मी खूप आभार मानेल आणि सर्वच टीमचे खूप खूप आभार मानेल. कारण कदाचित नाही, हा चुकीचा शब्द आहे. त्यांच्यामुळेच मी वाचलो, त्यांच्यामुळेच हा माझा पुनर्जन्म आहे. या ठिकाणी आपल्यासोबत जे गिर्यारोहक किंवा अभ्यासक आहे, त्यांना आपण एवढीच विनंती या ठिकाणी करूया. अभ्यास करणं, गडांचं संशोधन करणं हे खूप चांगलं काम आहे, पण हे करत असताना आपल्या जीविताची काळजी घेणं देखील तेवढेच गरजेचं आहे. तर आपली काळजी घेत जा आणि अशाच प्रकारे आपलं संशोधन पुढे चालू राहू द्या. आपल्या संशोधनाची या देशाला, राज्याला गरज आहे. एवढं बोलून या ठिकाणी आपण थांबूया आणि आपल्याला जनता दरबारला मुलाखत दिल्याबद्दल आपले आभार. खूप खूप धन्यवाद सर. आणि मी सर्वप्रथम सगळ्यांना जे टीम आहे, ज्यांनी मला रेस्क्यू केलं, सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानेल. त्यांच्यामुळेच मी इथे आहे आणि त्यांच्यामुळेच मी तुम्हाला इंटरव्ह्यू देऊ शकतो. तर सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानेल. थँक्यू. पहिल्यापासूनच याला लई नाद आहे चित्रकलेचा. लग्न करमल्या नाही करणार मला, लग्न मला हे आधी पूर्ण करायचं मग स्वप्न. आज 8-9 वर्षापासून ते पेंटिंग तयार करायला आहे सारखं. आम्ही लई भारीचे माणसं नाही, हलकेच हा कामधंदा करून खाणेवाले, तरी गरिबीतून आम्ही शिक्षण केले याच. तर यानं चांगलंच हे कामाला इथं पोहोचलाय. तुमच्यापासून कुठं कुठं गेला ते आम्हाला काही पता नाही. तर यानं इकडे 5-6 महिन्यापासून हा इकडे नांदेडला क्लास आली ती ट्युशन घेते.
नोकरी करणार म्हणते असं म्हणते. हा. शाळेवर त्याला नोकरी लागते, बक्क शिक्षण झाले. गरिबीतून आम्ही शिक्षण केल्या. तरी का आता हे ना त्यानं ते नोकरी करण्याची आता ही त्याला आवड आहे बाबा, ती आज मनावर कर. तरी परीक्षा बघा काय आता हे आम्हाला काहीच माहित नाही. आता आज काय ना काय झालं ना, आता काय होत होतं आमचं काय होत होतं. गरिबीतून शिक्षण केलेलं आहे, सगळं काय बघलेलं आहे. तर आता आम्हाला काहीच काम तुमच्या सगळ्याकडून हे माझं लेकरू वाचलेलं आहे. आपल्या ह्या शहापूर सगळ्या त्यानं सगळ्या ह्या केलेलं आहे. समजा मला काय नाही म्हटलं बोला ना, मी अडाणी बाई हा. काळजी करू नका, तुमचा हा, मुलगा खूप चांगलं काम करतोय हा, हा, आणि बरोबर. सदैव सगळेच लोक त्याला मदत करत राहतील. करायचं आणि मी आलं तसं आता ह्या डबी आणून देणं करणं सगळे आता हे मला गावातल्या माणसं लईच चांगली दिसायत मला बरं काय. नांदेडपेक्षा इकडे पुरं गणपती असं आठवाले इथं सगळी आता हे पोरं यायला तर बुरा येतं सगळं काय मला चांगलं वाटायला. मग आमच्या इथं तर कोणीच नाही. एवढे कसे माणसं धावाले तर माझ्या लेकराला 6 महिन्यामध्ये कशी ओळख झाली एवढी असं वाटायले मला. त्यात माझी थकच व्हायलाय. हे सगळे आता हे यायले तर बोलायला तर सगळे मी एवढ्या कवा वळखी झाले अशा असं आता तिकडे वळखी एक आता चांगलं काम नांदेडला. करत असतो, त्याच्या पाठीशी नेहमी समाज हो, किंवा लोक उभी हो, असतात आणि बरोबर. त्याच माध्यमातून ही लोक बरोबर. जोडली गेलेली असतात. नांदेड या ठिकाणाहून एक गिर्यारोहक अभ्यासक कपिल कसबे माऊली या किल्ल्यावरती आले आणि अचानकपणे रात्रीच्या 1:30 वाजता पाय घसरून एका दरीमध्ये कोसळले. त्यांना या ठिकाणी कॉर्डिनेट करून जीवरक्षक टीम ज्यांनी वाचून सुखरूपपणे या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरती केले. ही संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. आपण जाणून घेऊया त्या दिवशीचा थरार, कशा प्रकारे त्यांचं कॉर्डिनेशन झालं, कशा प्रकारे त्यांना रेस्क्यू करून या ठिकाणी सुखरूपपणे पोहोचवण्यात आलं. नमस्कार, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव सुयोग सुधीर जगे. मी राहणार शहापूर. काय घडलं होतं प्रकार त्या दिवशी? एकंदरीत प्रकार असा घडला की आम्हाला पण न्यूज लेट समजली, संध्याकाळी समजली. तर त्याच्यानंतर बेसिक गोष्ट जी आधी घडली ती गावकरी तिकडे गेले आणि ते लोकेशन सापडत नव्हतं त्याचं. तर त्यांनी टॉर्चच्या साहाय्याने किंवा तो वेळोवेळी तो जिथे पडला होता तिकडचे फोटोज पाठवत होता. त्या अनुषंगाने गावकरी तिथे पोहोचले. दशरथ दादा खोर गावामध्ये राहतो, तो पहिले तिथे पोहोचला. त्याच्याबरोबर अजून 2-3 जण तिथे पोहोचले. त्याच्यानंतर त्यांनी जीवरक्षक टीमला कॉर्डिनेट केलं आणि त्याच्यानंतर मग भूषण विषय आणि तन्मय निमसे म्हणून गिर्यारोहक आहेत आणि जीवरक्षक ग्रुपचे आपले मेंबर्स आहेत. त्यांनी तिथे पहिले फर्स्ट एड जी गरज लागते तिथे पुरवायला लागते ती बेसिक नीड्स त्याच्यापर्यंत पोहोचवली आणि मग कोऑर्डिनेशन वाढलं. टीम मध्ये ग्रुपमध्ये मेसेज टाकले आणि मग हालचाल वाढली. त्याच्यानंतर हळूहळू माऊलीच्या खोर गावामध्ये खाली पोहोचली, मेंबर खाली पोहोचले आणि त्याला जे बेसिक नीड्स होते की पाणी किंवा एनर्जी ड्रिंक किंवा अजून काही फर्स्ट एड मध्ये जे लागतं ते तिथे घेऊन आलो आणि मग रात्रीच्या 10-10:15 दरम्यान अमित तावडे आमचे जे सहकारी आहेत ते आणि आम्ही 7-8 जण, दादा हे पण होते, डिंगोरे दादा, ते सगळं आम्ही निघालो आणि एकंदरीत त्या जागेवरती पोहोचलो. ती जागा जिथे सामान्य माणूस पोहोचू शकत नाही अशा जागेमध्ये तो पडला होता. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन केलं. जी गणेश गीद म्हणून सर आहेत, त्यांची एक रेस्क्यू टीम आहे लोणावळ्याची. सो त्यांना जेव्हा न्यूज समजली ती का त्यांना तिथपर्यंत पोहोचवायला गेलं, कारण की जी हानी त्याला झाली होती त्याला आम्हाला काही माहिती नव्हतं की त्याच्या कुठे इंजुरी झालेली आहे आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आम्ही त्याला कुठेही हालचाल करू शकून देत नव्हतो. म्हणून एक्सपिरियन्स माणूस जो असेल तोच त्याला रेस्क्यू करू शकतो. हा डिसिजन घेऊन आम्ही गणेश सरांना फोन केला आणि मग तिकडचे त्यांची टीम घेऊन ते निघाले खोपोलीवरून. ते एकंदरीत 2:30 ते 3 वाजेपर्यंत पोहोचले बेसिक याच्यामध्ये खोर गावामध्ये आणि मग तिकडून त्यांनी ट्रेक स्टार्ट केला आणि जागेपर्यंत पोहोचले. तर पहाटे 4-4:15च्या दरम्यान एक त्या जागेपर्यंत ते पोहोचले आणि तिथून खरा रेस्क्यूचा पार्ट चालू झाला आणि त्यांचं श्रेय याच्यामध्ये खूप मोलाचं आहे, कारण की ते जर त्या वेळेला आले नसते तर तिकडून त्या गिर्यारोहकाला कपिलला काढणं जवळजवळ इम्पॉसिबल होतं. आणि त्याच्यानंतर ते ज्यांनी स्किल त्यांनी वापरल्या ते तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे दिसले नसतील की त्यांनी कशा प्रकारे रेस्क्यू केलं आणि खाली गावापर्यंत आणलं. त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलीस अधिकारी लोकांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल पण आपण त्यांची पण इकडे हे करूया, थँक्यू बोलूया, त्यांना आभार मानूया. काही तुमच्यापैकी नाव आणि फोन नंबर
हे आपल्या चॅनलला द्या, की जेणेकरून असा काही प्रकार घडला तर आपल्यापर्यंत संपर्क साधता येईल. या विषयावर असं माझं बोलायचं आहे, आमचं जीवरक्षक टीम जी टीम आहे त्याचे मेन अध्यक्ष म्हणून आमचे समीर चौधरी आमचे जे अध्यक्ष ते समीर सर आहेत. आणि आम्हाला पहिले कुठे काही घटना झाली की पहिले यांचा फोन येतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी कामं करतो. आता ज्या दिवशी जो प्रकार झाला तो पण असाच झाला. त्या माणसाने 112ला फोन केला आणि 112चा फोन नंबर समीर सरांनी केला आणि समीर सरांनी आम्हाला फोन केला. ते बाहेर होते त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही, पण त्यांचा जो शब्द असतो तो आमचा मोलाचा असतो. मग आम्ही सगळे निघून जो हा प्रकार जो आता सुयोगने जो सांगितला तो आम्ही पूर्णपणे केला आणि मग आम्ही समीर सरांना सांगितलं बाबा, आणि ते आमच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होते आणि हा जो विषय झाला. आणि माझं पोलीस सहकार्यांना एवढंच म्हणणं आहे की आम्ही जे करतो ह्याच्यामध्ये आम्ही कुठला मोबदला घेत नाही, पण तुम्ही आम्हाला सहकार्य करू एवढीच आमची नम्र विनंती आहे. तहसीलदार ऑफिसमध्ये झाले, तुमचे फॉरेस्ट ऑफिस झाले, हे त्या स्पॉटवर पोहोचत नाही, पण आम्ही आमच्या जीवाची बाजी म्हणून त्या स्पॉटवर पोहोचतो. पण ही गोष्ट त्यांनी तात्काळ समजून घेऊन आम्हाला पण काही ज्या गोष्टी वस्तू ज्या पाहिजेत त्या त्यांनी आम्हाला पाठिंबा पाहिजे. त्याच्यानंतर आम्हाला ज्या वस्तू लागणार आहेत त्या आम्हाला त्यांनी वेळोवेळी पोहोचवल्या पाहिजेत. आता आज आम्ही जेवण बिवून सगळं आम्ही आमचा मोठेपणा ह्या गोष्टीमध्ये करत नाही, पण ही सगळी कार्य ही सरकारी गोष्ट सरकारी लोकांची असते, ही त्यांनी केली पाहिजे. कळलं का? ह्याच आमचा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की ह्याने आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केला पाहिजे. आज ह्या गोष्टीमध्ये राजकारण ह्या गोष्टीचे पक्ष आहेत सगळ्या गोष्टीमध्ये असतात, पण आम्ही राजकारणामध्ये कोणाकडे ह्या वस्तू मागा जात नाही. आम्हाला सगळ्यांच्या राजकारण्यांचे फोन येतात का तुम्हाला असं देतो, पण ते तात्काळ की बाबा तुम्ही आता बोलतात मी नंतर करा, आम्हाला तसं नकोय. पण आम्हाला ह्या ऑन द स्पॉट ह्या गोष्टी तुम्ही मिळाव्यात. आज आम्ही फक्त रेस्क्यू करत नाही, पण आम्ही आज ज्या गोष्टी करतो की कोणी पाण्यात बुडाला, कोणाची पाण्यामध्ये धबधब्यामध्ये पडला, धरणामध्ये पडला, ह्या गोष्टीमध्ये पण आम्ही असतोच. फक्त आम्हाला एवढंच की आम्हाला म्हणजे सरकारी लोकांकडनं आम्हाला रिक्वायरमेंट ज्या गोष्टी आहेत त्या भेटल्या. आज गणेश गीतला ह्यांना येण्याची ते गरज नव्हती. आम्ही त्यांना असं मी चुकीचं बोलत नाहीये, पण आपल्याकडे पण तशी माणसं कॅपेबल ह्या गोष्टी आहेत. ह्या जर गोष्टी आम्हाला जर मिळाल्या तर आम्ही त्याला त्या दिवशीच आम्ही त्यांना काढू शकलो. एवढंच माझं म्हणणं आहे. या ठिकाणी आणि अजून एक आपल्या जीवरक्षक ग्रुपमध्ये सुजान वडके सर म्हणून आहेत, त्यांनी पण यामध्ये कोऑर्डिनेशनसाठी खूप मदत केली. आणि एक ओमकार ओक म्हणून सर आहेत, त्यांनी पण या रेस्क्यू मध्ये कोऑर्डिनेशनसाठी गणेश गीत सरांना कोऑर्डिनेट करण्यासाठी खूप मदत केली. सो त्यांचा पण आभार. अशोक रगडे जे ब्लॅक कॅट कमांडो आहेत त्यांना मी फक्त एक फोन केला की अशोक आपल्याला जायचंय, तर त्यांनी जीवाची बाजी न करता त्यांनी सांगितलं आम्ही आपल्याला निघायचंय. त्याचा एक मित्र होता जय गवळी म्हणून, आम्ही लगेच निघालो. त्यांना खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशोक रगडेने केल्या. आम्ही पाण्याच्या पण आम्हाला चालाची मुश्किल म्हणजे आम्हाला टी शर्ट पण नको होतं. अशा टायमाला त्यांचं खाणं पिणं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत पाण्याच्या बाटल्या त्यांना आम्हाला घेणं जरुरीच होतं, कारण का समोरची कंडिशन कशी ते आम्हाला काहीच माहित नव्हती. आणि आता जे हे रेस्क्यूचं काम झालं, पण रेस्क्यू केल्यानंतर ज्याला इकडे घेऊन आले, इथे तो 4-5 दिवस होता, तर त्याचं इथे राहिल्यापासून रोजची देखभाल करणं म्हणजे बेसिक त्याचा काय पाहिजे काय नकोय हे बघण्यासाठी प्रणव डाळे म्हणून एक आहे आपल्या शापूरचे, ते आपल्या ग्रुपमध्ये डिंगोरे साहेब आणि शुभम म्हणून एक आहेत. ते यांनी पण खूप सहकार्य केलं की त्याचे रिपोर्ट्स काढून आणणं ह्याच्यामधून लॅब मधून वगैरे, बेसिक त्याला काय रिक्वायरमेंट आहे जेवणाची खाण्याची काय असेल अजून, तर त्याची सगळ्याची जबाबदारी त्यांनी 3-4 दिवस घेतली होती. सो त्यांच्या पण इथे नाव घेणं गरजेचं आहे. एवढंच की आम्हाला सरकारी लोक जे आहेत ही जी कामं आहेत ती त्यांची आहेत, आमची नाहीत. आम्ही रेस्क्यू करतो, जीव वाचवतो, हे आम्हाला प्रसिद्धी मिळावी आम्ही करत नाहीये. पण आज तहसीलदार ऑफिस झाला, पोलीस स्टेशन झालं, जे पोलीस कर्मचारी झाले, ह्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला. त्यांचा सपोर्ट असतोच, पण शेवटी त्यांच्यावर पण कोणतरी अधिकारी असतो, ह्यांनी आम्हाला सपोर्ट करावा. बस आमची एवढंच म्हणणं आहे. एक नाव आणि तुमचा नंबर द्यायला झाले तर 2 नंबर मी देऊ इच्छितो इकडे, की ओमकार ओक म्हणून जे सर आहेत की जे पुण्याला असतात, पण पूर्ण महाराष्ट्रभरात एक रेस्क्यू कोऑर्डिनेशनचं काम जे करतात, जे आपले व्हिडिओ जे पर्यंत पोहोचतील पूर्ण महाराष्ट्रभरात जाईल. तर हा नंबर प्रत्येकाच्या जे गिर्यारोग आहेत त्यांनी आपल्या सोबत असलेला खूप आवश्यक आहे. ओमकार ओक म्हणून 9922452931. परत एकदा सांगा. 9922452931. ज्यांना सह्याद्रीचा गुगल मॅप म्हणून ओळखतात, की सह्याद्रीतल्या प्रत्येक सुळक्याची प्रत्येक वाटेची त्यांना जाण आहे, आणि जे पूर्ण महाराष्ट्रभरात रेस्क्यू समन्वयाचं काम करतात. तर हा नंबर आपल्याकडनं असा आवश्यक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही शहापूरमध्ये फिरताय कुठल्या पर्यटन स्थळी, म्हणजे जांभा डॅम झालं की जिकडे इन्सिडेंट जास्त घडतात, इकडे आपल्या जीवरक्षक टीमचे जे आपले समीर सर आहेत त्यांचा नंबर असणं एक शहापूरमध्ये खूप आवश्यक आहे. तो आहे 8412008844. 8412008844. यांचं नाव सांगा. समीर चौधरी. हा दुसरा जो नंबर मी सांगितला हे समीर सर आहेत आपले, की जे पूर्ण शहापूरमध्ये कोऑर्डिनेशनचं काम करतात. धन्यवाद. या ठिकाणी जीवरक्षक टीम आपल्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी अशा ज्या घटना घडतात, नदीमध्ये बुडणारे असो,
पोहताना दुर्घटना काही घडल्या, त्याच्यामध्ये पुराचं हे असो, थैमान असो, किंवा अशा प्रकारे किल्ल्यावरती घडणाऱ्या दुर्घटना, या दुर्घटनेच्या वेळेस आपल्या जीवाची बाजी लावून ही सर्व जीवरक्षकाची टीम त्या ठिकाणी पोहोचते आणि त्यांना रेस्क्यू करण्याचं मोठं जिकरीचं काम यांच्याकडून राबवलं जातं. आणि यांची शासनाकडून जी मागणी आहे ती देखील उचित आहे की यांना या ठिकाणी ज्या काही अत्याधुनिक सुविधा, साधन सामुग्री या ठिकाणी शासनाकडून उपलब्ध झाली, तर या ठिकाणचं घडणाऱ्या दुर्घटना, या दुर्घटनेमध्ये जे विक्टीम असतात त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे तितकं सहजासहजी शक्य होईल व वेळ वाचेल आणि अशामुळे बऱ्याचशा जणांचे जीव वाचू शकतात. तर याकडे देखील शासनाने लक्ष द्यावं आणि यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण कराव्या, हीच आपण जनता दरबारच्या माध्यमातून शासनाला एक विनंती करूया. जनता दरबारला भेट दिल्याबद्दल आणि आपली मुलाखत दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.